सोलापूरमध्ये मानेगाव झेडपीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झालाय। दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यानं वाद चव्हाट्यावर आलेला आहे। माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटलांच्या विरोधात दादासाहेब साठेंकडून निषेधाचे बॅनर लावण्यात आलेत। दादासाहेब साठेंना मानेगाव जिल्हा परिषदेची उमेदवारी हवी असल्यास माढा नगरपंचायतीची निवडणूक न लढवण्याची अट स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची मागणी आमदार अभिजित पाटील यांनी केली होती, असा खळबळजनक आरोप दादासाहेब साठेंनी केलाय। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्यामध्ये जे आहे ते दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणानंतर मात्र आता दोन राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते वाद विकोपाला जाताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अजित पवार गटाचे असलेले माढ्याचे नेते दादासाहेब साठे जे आहेत ते यांनी आमदार अभिजित आबा पाटील यांच्यावर जे आहे ते खळबळजनक आरोप केल्यानंतर ज्या पद्धतीनं उमेदवारी एकीकडे दादासाहेब साठे यांना डावलली गेली आणि दुसरीकडे जे ते उमेदवारी डावलण्याचं कारण जे आहे ते दादासाहेब साठे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन जे आहे तुम्हाला जर उमेदवारी हवी असेल तर माढा नगरपंचायतची निवडणूक जी आहे ती न लढवण्याचं स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याचं वेगळी आड जी आहे ती समोर आल्याचं एकत्रित चित्र पाहायला मिळते। आताचा खळबळजनक आरोप जो आहे तो दादासाहेब साठे यांनी पत्रकार परिषदेत केल्याचं पाहायला मिळतं। माढ्याच्या राजकारणात आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आणखी या प्रकरणावर काय पडसाद उमटू लागतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सिराज तांबोळीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर।